काही दिवसाखाली काय झालं होतं, बदलापूरमध्ये एक स्कूल आहे, त्या स्कूलमध्ये सफाई कर्मचारी होता शिंदे म्हणून. तर शिंदेनं काय केलं होतं, 4 वर्षाच्या आणि काहीतरी 4.5 वर्षाच्या 2 मुलींवर अत्याचार केला होता. तर त्याला म्हणजे पहिल्यांदा तर अटकच केलं नव्हतं, नंतर अटक केलं, नंतर खूप कुठाने झाले त्याचे. रस्त्यावर लोक जमा झाले, रेल्वे थांबवली होती, खूप मोठं आंदोलन झालं होतं. तर काल रात्री त्याचा एन्काउंटर केला म्हणजे योग्य न्याय मिळाला. कोणाला? त्या 2 मुलींना. काही अशा केसेस येतात की ज्या मुलींवर अल्प वयात किंवा कमी वयात बलात्कार झाले, त्या मुली म्हातारं झाल्या, मेल्या, तरी त्यांना न्याय मिळाला नाही. अशा पण काही केसेस आहेत. तर काल जे झालं त्यासाठी आपल्या महाराष्ट्र सरकारचे, गृह मंत्रालयाचे आणि विशेष करून आपल्या पोलिसांचे जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करायचंय. फास्ट टाळ्या वाजवायच्या, जोरात. अशाच प्रकारचे एन्काउंटर झाले पाहिजे आणि अशाच प्रकारचं जे कोणी मुलींवर अत्याचार करल, जे कोणी पेपर फोडल, 2 गोष्टी लक्षात ठेवा. एक तर बलात्कार करणारा आणि दुसरं कोणत्याही परीक्षेचा पेपर फोडणारा. या 2 अपराध करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला जागेवरच एन्काउंटर करायला पाहिजे. म्हणजे गुन्हा सिद्ध झाला की सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायचा, एक तर फाशी देऊन टाकायची, नाहीतर एन्काउंटर. काल मी काही जणांचे स्टेटमेंट वाचले की असं नाही व्हायला पाहिजे होतं, ते कसं काय असं करू शकताय, पोलिसाचा बंदूक कसं काय हिसकावून घेऊ शकताय. म्हणजे ते मेलं, त्या पोरीला न्याय मिळाला, त्याच्याबद्दल काही नाही. मागं एकदा असंच आंध्र प्रदेशमध्ये का कोणत्यातरी राज्यामध्ये झालं होतं की एका मुलीला 4-5 जणांना गँग रेप केला, बलात्कार केला होता. तर पोलिसांनी तिथे नेलं होतं त्याला. कसं झालं, तुम्ही कसं जाळलं त्या मुलीला, म्हणजे गाडीमध्ये टाकून दिलं आणि पेटून दिली गाडी, मारून टाकलं तिला. तर त्यानंतर त्यांना तिथे नेलं होतं. तिथं नेल्यावर त्यांनी पळून जायचा प्रयत्न केला. तर त्यावेळेस त्या 4घांनाही एन्काउंटर, 4 का 3 जण होते, त्यांचा एन्काउंटर करून टाकलं. त्याच्यात काय चुकलं का? ज्या दिवशी सिद्ध झालं त्या दिवशी त्याचा एन्काउंटर करायला पाहिजे, नाही तर त्याला फाशी द्यायला पाहिजे. आणि असंच व्हायलंय पेपरच्या संदर्भात. मला 2-3 वेळेस कॉल आले होते. काय कॉल आले होते की फलानी पोस्ट आहे आणि तुमच्या बहिणीला लावायचे का, तुमच्या बहिणीचं डीएड झालेलं असेल तर तुमच्या बहिणीला याच्यावर घ्यायचे का, असं करायचंय का, 2 लाख रुपये भरा, ही पोस्ट आहे, 4 लाख रुपये भरा, ही पोस्ट आहे, 10 लाख रुपये भरा. म्हणजे जे अभ्यास करणारे आहेत, जे वर्ष 4-4, 5-5 वर्ष, 10-10 वर्ष मेहनत करणारे आहेत, ते सगळे मूर्ख आहेत का? म्हणजे पहिल्यांदा परीक्षा देऊन लागायचं आणि त्यानंतर ते गरिबीतून वर येणार आणि एक्स्ट्रा पैसे कमवण्यासाठी अशा प्रकारचे अधिकारी, काही नेते लोक याच्यामध्ये मिसळणार आणि गरिबांच्या हक्काच्या सीट कोणाला देणार? ज्यांचं पहिलंच पोट भरलेलं आहे. म्हणजे जे 25 लाख, 30 लाख, 50 लाख भरू शकतंय, म्हणजे ते टामटूम असेल ना, ते फुकट असेल का खाणारा? त्याचा हातावर पोट असेल का? नाही. त्याला कशासाठी जॉब पाहिजे? फक्त सन्मान, प्रेस्टिज साठी. पण खूप असे लोक असतात ज्यांना स्वतःच्या पोटासाठी जॉब पाहिजे असते. त्याचा बाप दिवस रात्र कष्ट करताय, शेत विकून, मेहनत मोलमजुरी करून पैसे देत असते. कोणाला? त्या लेकराच्या शिक्षणाला. ज्यावेळेस 4 वर्ष अभ्यास केल्यावर मेन परीक्षा येते त्याची आणि त्या परीक्षेमध्ये त्याचा अभ्यास झालेला असतंय आणि पुढच्या परीक्षेसाठी ते क्वालिफाय नसतंय, एज बार होणार असतंय. ते पेपर देतंय, वापस येतंय, घरी आल्यावर आन्सर की बघाव, कट ऑफ बघाव किंवा मग उत्तर बरोबर आहेत का नाही ते बघाव. त्या अगोदरच काय होतंय, इंटरनेटला, व्हॉट्सअपला, फेसबुकला बातमी येते की फलाना पेपर फुटला, ही सीट एवढ्याला घेतली. म्हणजे नेमकं शिकायचं का नाही हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बोगस डिग्र्या घेऊन, बोगस प्रमाणपत्र घेऊन पैसे